बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी ही केळ्याची भजी तयार झालेली आहेत। हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। बाहेर खूप पाऊस पडतो। तर मग ह्या पावसाळ्यात खूप पावसाळ्यात आपण संध्याकाळच्या किंवा सकाळच्या चहाबरोबर काहीतरी स्नॅक्स आपल्याला खावं असं वाटतं। तर आज मी आपली बनकेळी असतात, कच्ची केळी, त्या कच्च्या केळ्यांचे भजी बनवून घेणार आहे। आपण कांदा भजी खातो, बटाटा भजी खातो, पालक भजी खातो, तर आज आपण केळ्याची भजी बनवून घेणार आहोत, कच्च्या केळ्याची भजी। चला तर ही कच्च्या केळ्याची भजी बनवायची कशी ते आता आपण पाहून घेऊया। केळ्याची भजी बनवून घेण्यासाठी मी एकच फक्त कच्चं केळं घेतलेलं आहे। आता ते केळं, त्या केळाचा देठाकडचा भाग आणि खालचा बुडाकडचा भाग मी कापून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी ह्याची सालं काढून घेत आहे। छान साली काढून घ्यायच्या आहेत आणि एका स्लायसरवर ह्याचे स्लाइस करून घ्यायचे आहेत। हे पहा या पद्धतीने। आणि आता तुमच्याकडे जर स्लायसर नसेल तर तुम्ही सुरीच्या सहाय्याने एकदम पातळ अशा स्लाइस बनवून घेऊ शकता। आता बनकेळंसुद्धा बाहेर असंच ठेवलं की काळं पडतं, म्हणून मी ते पाण्यात बुडवून ठेवलेलं आहे। आता बनकेळं बाजूला ठेवायचं आहे। आता एका भांड्यात किंवा एका दुसऱ्या बाउलमध्ये आपण 4 ते 6, मी इथे 6 टेबलस्पून इतकं बेसन घेतलेलं आहे। 4 टेबलस्पून मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। अर्धा टीस्पून मी हळद पावडर घेतलेली आहे आणि 1/4 टीस्पून मी हा हिंग घेतलेला आहे। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। तुम्हाला मी मागेही सांगितलेलं एका व्हिडिओत की जेव्हा तुम्ही पीठं चाळून घेता तेव्हा ते पीठ हलकं होण्यास मदत होते आणि आपला पदार्थ एकदम सुंदर बनण्यास मदत होते। तर हे पीठ माझं चाळून झालेलं आहे। आता त्यात मी अर्धा टीस्पून ओवा घेतलेला आहे। तो ओवा मी हातांवर असा क्रश करून त्यात मी ॲड करून घेत आहे। त्यानंतर मी 1 टीस्पून इतकं चिली फ्लेक्स घेतलेलं आहे। चिली फ्लेक्स घ्यायचं आहे आणि मीठ घ्यायचं आहे आपल्या चवीपुरतं। जास्त खारट आपल्याला किंवा तुम्हाला जसं हवं चवीनुसार त्या पद्धतीने तुम्ही मीठ घालून घेऊ शकता। त्यानंतर मी ही 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, एकसारखी ठेवून मी ही एकदम बारीक बारीक चिरून घेत आहे। आपल्याला त्या बॅटरमध्ये घालायची आहेत जेणेकरून आपल्याला कढीपत्त्याचं फ्लेवर मिळेल। अशा पद्धतीने एकदम मी बारीक बारीक चिरून घेत आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही कसुरी मेथीसुद्धा घालून घेऊ शकता। तर मी इथे घातलेली नाही, मी इथे ही कढीपत्त्याची पानं बारीक बारीक चिरून घातलेली आहेत। आता हे बॅटर बनवायच्या अगोदर आपण तेल गरम करायला ठेवूया। तेल गरम होतंय तोपर्यंत आपण बॅटर बनवूया। आता मी हे मिक्स करून घेत आहे पाणी घालून। आपल्याला खूप जाड आणि खूप पातळ असं बनवायचं नाही, तर मीडियम जाड असं बनवायचं आहे। तर मी इथे पाणी घालून घेत आहे। एवढ्या पिठासाठी मला पाऊण कप पाणी लागलेला आहे। आपण पाणी नेहमी थोडा थोडा घालायचं आहे। जास्त पाणी घातलात तर गुठळ्या बनण्याची शक्यता असते। तर इथे मी अगदी 1 चिमूटभर एवढा बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि त्याच्यावर पाणी घालून घेतलेला आहे, म्हणजे जेणेकरून हा बेकिंग सोडा ॲक्टिव्ह होण्यास आपल्याला मदत होईल। तर तुम्ही पाहू शकताय की अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता केळ्याच्या स्लायसेस आपण यात डीप करून घ्यायच्या आहेत आणि त्या डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत। तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे, त्यात ह्या स्लायसेस आपल्याला डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता की टाकताबरोबर वर तेलावर ही केळ्याचं काप तरंगलेलं आहे। फिरवून घेऊया
एक साईडने झालेलं आहे. अगदी 2च मिनटात हे शिजलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीच्या केळ्याचे सगळे काप आपण असेच डीप फ्राय करून घेणार आहोत. तर संपूर्ण केळं किंवा संपूर्ण केळ्याचे काप मी अशा पद्धतीने डीप फ्राय करून घेतलेले आहेत. आता आपले केळ्याचे पकोडे किंवा केळ्याचे भज्जी तयार झालेली आहेत. आता तुम्ही हे कुठल्या तरी चटणीबरोबर, हिरवी चटणी आहे किंवा शेजवान चटणी आहे किंवा सॉस आहेत, तुम्ही मेयोनीजबरोबरसुद्धा हे सर्व करून घेऊ शकता किंवा तुम्ही हे खाऊ शकता. हा जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका खमंग व्हिडिओत. तोपर्यंत बाय.